जास्त फी भरली की आपल्या मुलाचं फ्युचर ब्राईट असं वाटतं, म्हणूनच हे असले छोटे क्लासेस रिकामे असतात आणि आपल्यासारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट्सच्या बाहेर रांगा असतात. शिक्षण शेवटी तेच असतं ना, त्यात काय फरक आहे? मेंदू त्या मुलांचा आहे, आपला नाही. शिकणार ते आपण नाही. लोक मेडिक्लेम घेताना 100 प्रश्न विचारतात. 500 रुपयांनी प्रीमियम कमी होतं म्हटल्यानंतर लोक आनंदाने उड्या मारतात. पण मुलांची फी भरायची म्हटल्यानंतर 2 लाख 3 लाख कितीही द्यायला तयार असतात. प्रश्न फक्त एक असतो, आमच्या मुलाला भविष्यात चांगली सीट मिळेल ना? हा असतो विश्वास. आणि हा विश्वास कमावण्यासाठी मग कधीतरी तुम्हाला मोठं नाव लागतं, कधी उत्तम निकाल किंवा एक चांगली इमेज. आणि काय, शेवटी हा सगळा फिलिंग्सचा खेळ आहे. आणि हा रितेश सरपोतदार लोकांच्या फिलिंग्सशीच तर खेळतो आणि स्वतःचं साम्राज्य उभं करतो. आफ्टर ऑल इट्स अ बिझनेस. हे बघ पोरी, इकडं पहाटे 5:30-6 वाजता पाणी येते बरं का. तेव्हाच काय ते प्यायचं पाणी भरून ठेवायचं. वरची टाकी रिकामी झाली ना, मग एक थेंबही पाणी मिळणार नाही बरं का. आणि हो, मोठमोठ्याने गप्पा, टीव्ही, दंगा मस्ती, गाणी हे अजिबात माझ्या इथं चालणार नाही बरं का, सांगून ठेवते. मावशी तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे माझं घर असल्यावानेच मी त्याला सांभाळीन आणि स्वच्छ ठेवीन. कसलीच तक्रार येणार नाही. तुम्ही नका काळजी करू. अरे आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याच्या 5 तारखेला भाडं द्यावं लागेल. होय, म्हणजे माझा प्रयत्न तर तोच असेल. खरं 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तर तेवढं ॲडजस्ट करा की. छे छे छे, अजिबात नाही बरं का. आत्ता त्यासाठीच तर मी सांगायला आली आहे. पुन्हा पुन्हा मला ही कटकट नको आहे. हो, पार्ट टाइम जॉब करून ती सगळं सांभाळणार आहे. भाडं द्यायला 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तर ॲडजस्ट करा की तुम्ही. अरे बंड्या, काय बोलतो? तुझ्या शब्दाखातर मी 1000 रुपये कमी केलं की नाही आधीच्या भाडेकरूपेक्षा. मग आता ह्याच्यात काही होणार नाही. राहायचं असेल तर राहायला या, नाहीतर आहेत बरीच लोक रांगेत. नाही नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. 5 तारखेला मी देतो भाडं. हां, हे घ्या ॲडव्हान्स. छान. हे बघ, ही घे चावी. आता तुम्ही निवांत राहायला येऊ शकता बरं का. मी येऊ? बंड्या, बेस झालं बघ. आता आईला इथं घेऊन येतो, म्हणजे तिची नीट काळजी घेता येईल, दवाखान्याचं बी सगळं बघता येईल. थँक्यू र, तुझ्या ओळखीमुळे सगळं झालं बघ. आता तुम्हाला थँक्यू म्हणणार आहेस होय? काय कमळे तू पण. बरं, मी जातो कॅन्टीनमध्ये, काम आहे मला, येतो. आता उद्याच इकडे राहायला येत आहे.